बाप्पा मोरया, मंगल मूर्ती आले भाऊ लवकर चांगले दिसते तुझे पुढे घे आणखी. हे आपली माई प्रत्येक व्हिडिओ मध्ये गावाला आलो की आपली माई आपल्या सोबत असते. नमस्कार मंडळी, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतोय. तर मखर सजला आहे, आता फक्त वाट बघतोय ती आम्ही गणपती बाप्पांच्या आगमनाची. तर आता आंघोळ वगैरे करून झाली, मस्त तयार झालो आम्ही सगळेजण. दादा वगैरे पुढे गेलेत, तर आता मी सुद्धा जातो आणि सुरुवात करूया या व्लॉगला गणपती बाप्पांच्या आगमनाला. चला. गणपती बाप्पा, यंदा गणपती बाप्पा घेण्यासाठी आमचे ओमशेठ आलेले आहेत. मुंबईकर ओमशेठ आमचे आलेले आहेत. इकडे आमचा प्रथमेश आहे. आता सगळी भावकी मिळून आम्ही चाललोय गणपती बाप्पांना आणायला. हे आमचे बंधू, आमचा बंटी दादा, नमस्कार. आमचे मोठे काका आनंद काका, हाय करा. आनंद काका, आमचे हान्या काका आणि आमचे यस खास गणपतीसाठी सुट्टी काढून फॉरेनवरनं रिटर्न आलेले आमचे साहिल शेठ. आणि श्लोक कुठे आणि आमचे श्लोक. हाय श्लोक, गणपतीला कसं वाटतं गावाला येऊन? एकदम मस्त, एकदम मस्त. येस, गणपतीची ओढी वेगळीच असते. ठीक आहे, आम्ही तर पुण्यावरून रिटर्न आलोय. आमचे साहिल शेठ डायरेक्ट फॉरेन रिटर्न आहेत. चला. जय हरी, कसे आहात? ओ बा, 2 खाऊची पानं आणि सुपारी, असं पानांचा विडा हा घेऊन आपण आता गणपती बाप्पांना थोडक्यात तिथे आमंत्रण द्यायचं आहे आणि गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जायचं. बरोबर ना बाप्पा? अशी आमची प्रथा आहे. गणपती बाप्पांचं आगमन घरामध्ये झालेलं आहे. लाईट गेली आहे, त्याच्यामुळे गरमी खूप वाढली. आणि आता आपल्याला पूजा करायची, त्याच्यासाठी पप्पा सकाळी दुर्वा घेऊन आले होते. तर मी, पप्पा आणि ते ओम
ओमला आता काय काय कोकणातल्या प्रथा परंपरा आपण शिकवतोय, एक एक गोष्टी सांगतोय आणि ओम सुद्धा त्या खूप आवडीने करतोय. तर आता ओम आता दुर्वा नीट करतोय. नमस्कार मंडळी. तर गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे. आता त्यांना आवडणारी म्हणजे जास्वंदाची फुलं असतात, परत दुर्वा, मोदक. तर आता आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी आपण दुर्वा पप्पांनी सकाळी आणल्या होत्या, त्या आपण आता नीट करतोय. दुर्वा ह्या 2 प्रकारे नीट केल्या जातात, किंवा 3 पाती किंवा 5 पाती. तर आता आपण 3 पातीची दुर्वा नीट करतोय आणि 21-21च्या आपण जुड्या तयार केल्यात. तुम्ही बघू शकता ही 21ची अशी जुडी तयार झालेली आहे. ही जुडी आपण गणपती बाप्पांच्या चरणी वाहणार आहोत. तर आता मकर तर आपला सजला आहे, तुम्ही बघू शकता. मकर तर आपला सजला आहे. आता फक्त वाट बघतोय ती आपल्या गणपती बाप्पांच्या विराजमानांची. तर गणपती बाप्पांची स्थापना करून घेऊया आणि पूजेला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगळ. ही आपली माई. प्रत्येक व्हिडिओ मध्ये गावाला आलो की आपली माई आपल्या सोबत असते. देवा हिला थोडी अक्कल दे. नशीब इथं नाही लावला. गणपती बाप्पा मागे विराजमान झालेत आणि तुम्ही आता इथे बघू शकताय की आई आणि वहिनी दोघी जणी आता मिळून. हाय वहिनी. आहे आई. ओके. तर आता दोघी जणी मिळून आणि तो मोदक बनवतात. गणपती बाप्पाची आवडते असे उकडीचे मोदक आता सध्या चालू आहे, रेसिपी चालू आहे. एकदा झाली की सकाळपासूनचा जो उपवास आहे तो सोडायचा. म्हणजे मोदक खायचे, पोटभर खायचे आणि उपवास सोडायचा. लय भूक लागली. कालपासूनचा उपवास आहे. मग नवरा चांगला भेटावा म्हणून आहे ना सर. चांगला भेटा ना काय कशासाठी असतो. हाच नवरा भेटावा म्हणून असतो. म्हणून मी अर्ध्या दिवसाचं केलं. लग्न नाही झालं अजून. लग्न झालं पूर्ण दिवसाचं करू. पुढच्या वर्षी. येस पुढच्या वर्षी. डन डन. गणपती बाप्पा ता तुका हरता वार्ता विघ्नाची. अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून झालेला आहे. आरती झालेली आहे. गणपती बाप्पांचा लाडके असे मोदक म्हणजेच आपले उकडीचे मोदक. गणपती बाप्पा मोरया. सकाळपासूनचा उपवास आता आपण करतो. अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. तर
आता उकडीच्या मोदकांचा म्हणजे गणपती बाप्पांचा जो दाखवलेला नैवेद्य आहे त्याच्यावर ताव मारतोय आणि त्याचा आम्ही आनंद लुटतोय. तुम्ही सुद्धा या गणपती बाप्पाचे मोदक खायला, उकडीचे मोदक खायला. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, घ्या काळजी. गणपती बाप्पा मोरया.